काल माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी आदरणीय पवार साहेबांच्या विरोधामध्ये जे स्टेटमेंट केलं ते अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे. मी असं म्हणणार नाही की इतर जे पवार साहेबांच्यावर टीका करणारे लोक आहेत, पवार साहेबांच्यावर टीका केल्यानंतर लोकांना प्रसिद्धी मिळते. मी असं म्हणणार नाही की माननीय प्रकाश आंबेडकरांना कुठल्या प्रसिद्धीची गरज आहे. त्यांची एक मोठी ओळख आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून. त्यापेक्षा त्यांची दुसरी कुठली ज्यादा मोठी ओळख नाही. त्यांचं जे म्हणणं आहे की दाऊद इब्राहिमला पवार साहेब भेटले, हे जे त्यांचं म्हणणं आहे ते काही तिथं नक्कीच नसतील विमानतळावरती दुबईच्या. पण मला जी गोष्ट माहिती आहे, माझ्या समक्ष माझ्या प्रत्यक्ष घडलेली जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला इथं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो. 1 जानेवारी 2018 जी दंगल घडून आणण्यात आली, फडणवीसांच्या पोलिसांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या केडरने पुण्यातल्या काही लोकांना हाताशी धरून, विशिष्ट संघटनेच्या लोकांना हाताशी धरून त्यानंतर जो चौकशी आयोग नेमला गेला त्याच्यामध्ये मी काही महिन्यापूर्वी माननीय प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांना एक प्रश्न विचारला होता आयोगासमोर. तो रेकॉर्डमध्ये नाही, परंतु उपस्थित असलेले तिथले पत्रकार असतील किंवा कार्यकर्ते असतील, वंचितचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना माझा प्रश्न आणि त्यांचं उत्तर माहिती आहे. त्यांनी वारंवार आरोप केला आहे दंगली संदर्भामध्ये की पोलीस प्रशासनाचा दोष आहे, पोलीस प्रशासनाचा दोष आहे. त्यांनी असंही सांगितलं की मी तत्कालीन गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भेट घेतली, त्यांना आम्ही निवेदन दिलं. निवेदन दिल्यावरती फडणवीसांनी कारवाईच्या सूचना केल्या, पण पुढे काही कारवाई झाली नाही. म्हणजे योग्य तो तपास झाला नाही, योग्य ती कारवाई झाली नाही असं त्यांचं वारंवार म्हणणं आहे. याला अनुषंगाने मी प्रश्न विचारला होता की जर फडणवीसांनी सूचना करून सुद्धा, आदेश देऊन सुद्धा जर कारवाई झाली नसेल, म्हणजे गुंडावर, दंगल करणाऱ्यांच्यावरती, तर फडणवीसांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे होता. पोलीस प्रशासनाकडून फडणवीसांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे होता. तो फॉलोअप फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून घेतला नाही असं तुम्हाला वाटतं का? त्यावर त्यांनी तत्काळ उत्तर दिलं होतं की याचा फडणवीसांचा काही संबंध नाही. जे काम आहे ते खालच्या मशिनरीने केलं पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं होतं. माझा प्रश्न होता की मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून त्यांनी फॉलोअप घेतला पाहिजे होता असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की फडणवीसांचा याचा काही संबंध नाही. मागच्या 6 वर्षामध्ये कुणीही, पत्रकार असेल, तुम्ही असाल किंवा महाराष्ट्राने, कुणीही जर सांगितलं की एखादं वाक्य माननीय प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांचं, फडणवीसांच्या विरोधातलं एखादं वाक्य, गृहमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून त्या काळात जे काम केलं फडणवीसांनी 2018च्या दंगलीनंतर, या संदर्भामध्ये
फडणवीसांच्यावरती टीका करणारं एखादं वाक्य जर प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर जर असेल तर तुम्ही आम्हाला दाखवू शकता. व्यवहारातून बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना प्रोटेक्ट करण्याचं मागच्या 6 वर्षामध्ये काम केलेलं आहे. आता आम्हाला काय माहिती आहे की ब्लॅक स्कॉर्पिओची माहिती आहे. ब्लॅक स्कॉर्पिओ फडणवीसांच्या बंगल्यावर जायची. त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये आम्ही त्यावर चर्चा करू. फडणवीसांना त्या ब्लॅक स्कॉर्पिओ मध्ये कोण भेटायला जायचं, रात्री किती वाजता भेटायला जायचं. तर हे जे आरोप आहेत हे पवार साहेबांच्यावर केले हे तथ्यहीन आरोप आहेत. त्याचबरोबर त्यांची ज्या भूमिका आहेत निवडणुकीमध्ये 2019ची निवडणूक असेल, 2024ची लोकसभेची भूमिका असेल, या भूमिका पूर्णपणे भाजपच्या पूरक, भाजपला मदत करणाऱ्या आहेत. बोलणं वेगळं, आरएसएसवर टीका करणं वेगळं. उलट त्यांनी मागं जर आरएसएसने आम्हाला सहकार्य करावं अशी भूमिका घेतली होती. असं तर आम्ही कधी काही राष्ट्रवादी पक्षाने किंवा कुठली अशी भूमिका घेतली नाही की आम्हाला मोदी राष्ट्रवादी मोदी आरएसएस संपवायला निघालेत, मग आरएसएसनं आम्हाला समर्थन करावं अशी कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाने भूमिका घेतलेली नाही. भूमिका तुमची तपासून बघा. तर आम्ही ह्या माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करू. प्रकाश आंबेडकरांनी आता जे स्टेटमेंट केलं ते विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कुठेतरी शरद पवार पक्षाला फटका बसावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तर नाही ना केलेलं. त्यांना त्याच्यापेक्षा ज्यादा चिंता आहे भाजपची, फडणवीसांची. फडणवीसांनी निवडणूक जिंकावी ह्याची ज्यादा त्यांना चिंता आहे. महाविकास आघाडी हे सत्तेवर येणार आहे, महाविकास आघाडीचं बहुमत येणार आहे. त्यामुळे त्यांना चिंता लागून राहिली भविष्यामध्ये फडणवीसांचं काय होईल. तुम्ही आता भीमा कोरेगाव दंगलीचा या ठिकाणी उल्लेख केला, त्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख केला. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये जे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे का? 100% नक्की. मी तिथं आयोगासमोर मी काम केलं आहे, अजून चालू आहे काम. ते शेवटचे हिअरिंग ह्या 4-5 दिवसामध्येच आहे. त्याच्यामुळे मी खात्रीने सांगतो की फडणवीसांना वाचवण्याचं काम त्यांनी केलं. फडणवीसांच्या सांगण्यावरूनच त्यांनी 3 जानेवारी 2018चा बंद पुकारला होता. हे मी तुम्हाला इथं जाहीरपणे परवानगीशी सांगू इच्छितो. 3 जानेवारीला जो बंद पुकारला महाराष्ट्र बंद माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी, हा फडणवीसांच्या बरोबर चर्चा करूनच पुकारला. तसा व्हिडिओ आहे. त्यांनी सांगितलं की मी सरकारवर चर्चा करून बंद पुकारला. इंदापूरमध्ये जी बंडखोरीची चर्चा चालली आहे किंवा अपक्ष फॉर्म भरण्याची जी डेट सांगतायत किंवा आम्ही फॉर्म भरणार म्हणून सांगतायत, असंच मानलं जातंय की शरद पवारांना धक्का इंदापूरमधून. त्या संदर्भामध्ये काय सांगाल? प्रवीणभाई माने अपक्ष फॉर्म भरणार म्हणतात. नाही, ते प्रवीणभाई असं काही करणार नाहीत. पवार साहेबांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी खूप काही केलं आहे. भारताचा कायदा नियम एका व्यक्तीसाठी बदलला गेला हे भारताच्या इतिहासातलं खूप मोठं उदाहरण आहे. गुळाच्या कारखान्यासाठी पवार साहेबांनी जो काही नियमात बदल केला आणि त्यानंतर सोनाई उद्योग समाजाची भरभराट झाली, ज्या भारतातला 2 नंबरचा उद्योग आहे, याच्या मागे पवार साहेबांचं मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं प्रवीणभाई असं काही करणार नाहीत. त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की आपल्यावरती पवार साहेबांनी खूप मोठी म्हणजे उपकार केले आहेत, त्यांची जाणीव त्यांना राहणार आहे आणि त्याचं काही करणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे. लढत एकाच होईल. इंदापूरमध्ये जे बंडखोरी होणार आहे त्यामध्ये इंदापूर तालुक्यात चर्चा चालू आहे एकंदरीत की ही बंडखोरी करण्यासाठी अजित पवारांकडून या बंडखोरांना दबाव टाकला जात आहे. याच्यावरती काय? ते त्यांचं जे राजकारण करते मागं सांगितलं की माझ्याकडे काय त्याचा पुरावा नाही, अनुमानायक पुरावा असतो. माग फडणवीसांनी प्रवीणभाई यांच्यावरती दबाव टाकला होता
घरी जाऊन त्यांच्या भेट घेतल्यानंतर जे प्रवीण भैया किंवा मान्य कुटुंबीय आदरणीय ताईंचा प्रचार करायचा, त्यांनी तो प्रचार बंद करून राष्ट्रवादी अजितदादा गटाचा प्रचार त्यांनी सुरू केला होता. त्याच्यामुळं त्या म्हणण्यामध्ये तथ्य असू शकतं, दबाव असू शकतो, पण त्याला काय सध्याला पुरावा नाही. तर तुम्ही जे आता ब्लॅक स्कॉर्पिओचं सांगितलं प्रकाश आंबेडकरांच्या, ते नक्की काय प्रकरण आहे सर? मी असं नाही म्हणलं प्रकाश आंबेडकरांची ब्लॅक स्कॉर्पिओ, मी म्हणलं ब्लॅक स्कॉर्पिओ यायची आणि तिथं फडणवीसांची भेट घ्यायची, त्याच्यामध्ये ड्रायव्हर वगैरे कोणी नसायचा. आपण नंतर बोलूया त्याविषयी, नंतर भविष्यामध्ये गरज पडल्यावर बोलता येईल. बहुजन जागृती परिषद आज इंदापूरमध्ये होते, काही निमंत्रण आहे का आपल्याला? शुभेच्छा त्यांना. प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि प्रबोधनानं समाजामध्ये बदल होतो, त्याचा राजकारणामध्ये फायदा होतो. प्रकाश आंबेडकर येणाऱ्या काळात देखील, जसं दर वेळेस प्रकाश आंबेडकरांवरती एक आरोप लागतो की ते भाजपची बी टीम म्हणून काम करतात, येणाऱ्या का विधानसभेला देखील ते तसंच काम करतील का, काय त्यांची भूमिका नक्की? त्यांनी चालू केलंय, डिक्लेअर केलेत बरेच त्यांनी, त्याच्यामुळे त्यांचं बी टीमचं काम चालू केलं आहे. काल तुतारी पक्षाकडून संसदीय मंडळामध्ये पार्लमेंट म्हणून हर्षवर्धन पाटलांची नियुक्ती करण्यात आली. पार्लमेंट त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. खूप मोठी जबाबदारी आहे ती. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाची एक बैठक झाली शहराच्या वतीने. त्याच्यामध्ये की असं सांगण्यात आले की हर्षवर्धन पाटलांनी 20 वर्षामध्ये सगळ्यात जास्त मलिदा खाल्ला आणि तो आरोप आमच्यावर लावला जातो. याच्या बाबतीत तुम्हाला कोणी मलिदा खाल्ला? हर्षवर्धन पाटलांनी हा, 20 वर्षामध्ये जास्त मलिदा खाल्ला आणि तो आरोप आमच्यावर लावला जातोय. तुम्ही काय करत होता 20 वर्षामध्ये असं? आणि त्यांनी हे बी सांगितलं की अंकिताताईंनी आपल्या तोंडाला थोडंसं आवर घालावा, पुढं असं जरा वयोमर्यादा किंवा हे बघून बोलावं. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? नाही, मी स्टेटमेंट ऐकलेलं नाहीत, त्यामुळं मला माहित नाही. म्हणजे तुम्ही काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, जर ऐकल्यावर मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईन.